ऊसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल, पण साखरेवर कोणतीही क्रिया करा तिचा ऊस होणार नाही. दुधावर क्रिया केली तर त्याचं लोणी होईल, पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही. पुरावा अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 199 आणि 200. लोहाचे कणक होईल, पण परत साखर होणार नाही. एकदा 25 वर्षापर्यंत माणूस बरबादीत गेला ना, म्हातारपणी त्याला किती ठिकाणी गण लावू द्या, तो सुगंधात बुडू द्या, सुधारणार नाही. नाही नाही, गावातल्या खंडोबाची मूर्ती चोरीला गेली म्हणून कुत्र्याला पालखीत घातलं. कुत्रा रूप आहे ना खंडोबाचं. कुत्र कवर कळ काढील, जवळ पालखीतून खाली पाहत नाही. त्यानं खाली डुकून पाहिलं, 2-4 मित्र दिसले, उडीच टाकून दिली. महाराजांची भाषा किती सुंदर आहे. श्वान शिबकी बैसविले त्याचे भुंकणे राहीन. कुत्र्याला तुम्ही पालखीत बसवा, ते खोड सोडणार नाही. तशी काही माणसं डोहात नेऊन बुडवा, जसेच्या तसे. 500 कीर्तन ऐकलं माणसाने, फक्त चपलाच नेल्या, काहीच नेलं नाही. नाही नाही नाही, महाराजांची भाषा किती सुंदर आहे. महाराजांची अरे येत ओवी आहे पहा किती, दुसरी अध्यायात किती सुंदर ओवी आहे. येत इंद्रिय जे म्हणती तेच पुरुष करती, आणि तरले ना तरती विषय सिंधू. नाही नाही, ते सुटणार नाही. पुरावा सांगा महाराजांचा, जरी का गाढव तीर्थी हानीला उपयोग नाही. गाठ्यातलं प्रमाण सांगू, मुक्त फळहार खरासी घातला, कस्तुरी शुक्राला चोजविली, वेद परायण बदिरा सांगे ज्ञान, तयाची ते खून काय जाणे. फायनल, पुन्हा डोक्याला व्हायचं नाही. चला थोडं पुढे, तुम्ही पुढे जायचंच कवा. बालपण, तरुणपण, म्हातारपण, आता हे सगळं अवलंबून आहे ज्ञानावर. पण ते ज्ञान कोणतं? 13वा अध्याय. आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावी. आतलं ज्ञान, हे पुस्तकातल्या ज्ञानाचं झाकली 1.25 लाखाची. भरात्यात शाळा. एक वाक्य सांगू तुम्हाला, अजून आमच्या म्हशी वळणाऱ्याच्या बायकोनं सासूचा छळ केला नाही, पण 90,000च्या पगारावाल्यानं सासू आई घरात ठुली नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. 90,000 रुपये पगार घेणाराने आईला घरात ठुलं नाही, पण एक टाइम चहाला साखर नसणाऱ्या सुनेनं अजून सासूचा तेवढा छळ केला नाही. यावर तुमचं मत काय? सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं, सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं अजून बापावर हात टाकला नाही. पण ज्या घरात महिन्याला 1.5 लाख येतात त्यांनी बापच घरात ठेवले नाही. हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. तुमचा मेंदूच बंद होईल 5-10 मिनिटात. आता एक वाक्य सांगतो, बाई डोक्यातली खटकी जाईल. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही, पण आई वडिलांची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच याच्यात शंका नाही. दुसरं वाक्य, वाक्याने डायकेचा, संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेलच असं नाही. संपत्ती मिळाल्यावर, वाक्य लिहून ठेवा, संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेल, पण समाधान मिळेलच असं नाही. पण समाधान मिळाल्यावर देव मिळेलच याच्यात शंका नाही. आणि आपल्याकडे समाधान कुठे? कपाट भरून वाटाय, झोप नाही. झोपायच्या गोळ्या आहेत काहींना, झोप हो झोप. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. हो, रस्त्याच्या कडेला भिकारी घोरत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठत नाही. बंगल्यात मांजरानं उडी मारली, उठला, त्याची सावली पाहून माग सरकतो, पडला खाली, मेला. ही आमची शेतकऱ्याची बाई 3 मुळ्या उसाच्या तोडी ती, 4 मुळ्या लाकडं काढी ती, तिला सर्दी होईन. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात घ्या, डोळ्याला अंधारे आहेत. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीन, तोही गुतून ठोला, त्यालाही दुसरी करता येईन, आणि तूही मरण. पगार झाला का त्याला मेडिकल वाला म्हणतो राम राम 3000 तो 1700 राहिली. हे आमचे माथाडी कामगार आहेत.
हाडाची काढ करून कष्ट करतात सगळे. पहा ना कसे टवटवी देत पूजा घालतात वर्षातून एक सत्यनारायण पूजा आणि एवढ्या मोठ्या लोकांना अन्नदान. कशाला देव त्यांचं वाईट करील. आणि कबूल व्हात माथडी कामगार मंडळी, तुम्ही पूजा करायला लागल्यापासून चांगलं झालंय का नाही? हा विनोद नाही महाराज. वाईट चांगलं करणारा तर चांगलं होणारच ते कळत न कळत. पण इकडं काय न वाच्यानं मनानं काम केलं ना, घरात काहीतरी चांगला फायदा होणार. आणि चांगलंच करायचं नाही म्हणलं ते जमणार नाही. चला, पाया ज्ञान आहे. इथं आपण इमारत बनवून देतो पटकन, तुम्हाला इमारत उभीच करून देतो आता पटकन. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान, कळस वैराग्य आणि विस्तार नाम. इथं होतो. या जगात दोन इमारती आहे, एक मानव निर्मित आहे, एक ईश्वर निर्मित आहे. रो हाऊस, बंगला, फ्लॅट मानव निर्मित आहे, पण कोटी रुपयाची इमारत ईश्वर निर्मित आहे. आता तिला पाय आहे, हिला पाय आहे. हिचा पाया कोणता? ज्ञान. आणि आज 99% लोकांना ज्ञान नाही. चौथा मजला काढला तरी वर गच काढित तू अमृत पिऊन आला का? मर्शींना पाणी मारता मारता कशाला कमी तो. एक वाक्य सांगा मला. 55 वर्षाच्या पुढच्या माणसानं कोणत्या क्षेत्रात काम करायचं नाही. 55 वर्षाचा कीर्तनकार झाला, फेटा ठेवून द्यायचा. उरफाटी वाक्य वराळल्यापेक्षा बंद. 55च्या पुढच्या माणसाने काहीच काम करायचं नाही, रिलॅक्स नातवाशी खेळत बसायचं. 70चा म्हातारा ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघले. पागल नाहीत. सार्ज फाटले पीएनटी कान, हातच हालायचा त्याचा नसतो. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले. एकदा होऊ दे, तू आता नदीकडे घे, एकदाही नको दोनदाही नको. काय करायचं त्याचा उपयोग काय? आयुष्य जात हे पहा, काळ जपत असे पहा, स्वहिताचा घोरवा आणि ध्यानीदा धनदारा पुत्र बंधू स्वैरे सर्व हे मिथ्या शरणरिगा. काय करायचं? कशामुळे झालंय? माझ्या विघ्ने भ्रमला हिला पाया. इमारत बनवून देतो पटकन आता. तिला पाया, हिला पाया, तिला खिडक्या, हिलाही खिडक्या. हिला किती खिडक्या? वारकरी मंडळी, देवाचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 10. मोजून देतो 10. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 झाले की 9? हे 10 आलो कुठून? संतांचं म्हणणं आहे 10 द्वार. मोजा परत. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं आणि देहावरचं ममत्व कमी होणं हे 10 द्वार. म्हणून तर चुकिता तुलनेशी ब्रह्म आणि लोपले ज्ञान जगीन हित ज्ञान ती कोणी अवतार. फायनल. त्याला खिडक्या, याला खिडक्या, त्याला दरवाजा, याला दरवाजा. त्याच्यात माणसं, याच्यात माणसं. याच्यात किती माणसं? 23. घ्या लिहून. एक जीव, त्याला 2 बायका. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला, एक बायको वाल्याचा परपंचच नाही. मूर्ख माणूस येतो ज्याला एक बायको येतो. बायका 2च करायला पाहिजे. ज्यांना एक एक आहे त्यांनी प्रयत्न करा. जाऊ द्या, वय भाऊ द्या, काही फरक पडत नाही. पण बायका 2च पाहिजे महाराज. नाही 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 नाही. जे माणसं एक बायको आले त्यांनी आता घरी गेल्यावर निवांत विचार करा. जाऊ द्या कशी असू दे, इडी बहिरी मुखी, पण बायका 2च पुरावा.
पुरं बाय तुम्ही म्हणाली एकीनच बारगाड्या उघड्या पाडल्या दुसरी अंत्याकडून नाही. पण बायका दोनच पाहिजे. कोणत्या नीड आहे का? आता एक जीव हा त्याला दोन बायका आहे, प्रवृत्ती निवृत्ती. नीड आहे का बरं का? आणि हे सगळे इंद्रिय आहेत ना, हे वराळे. जीव हा नवरदेव आहे, जीव हा नवरदेव आहे आणि हे सगळे इंद्रिय वराळे. या जीवाला मुक्ती रूपी बायको मिळत नाही तोपर्यंत याच्या जगण्याची मजा नाही. मग बायका दोनच पाहिजे, एक चमड्याची आणि एक मुक्ती. आता चमड्याची जी आहे ती आहे आपल्याला, तिचं काय, ती जागृत देवस्थान आहे. तिची काय काळजी नाही. तिनं आपल्याला आपल्या आईबापापासून तोडलं, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. बोला पटकन पुरुष मंडळी, आपल्या बायको इतका आपल्याला कोणी अजून वाईट बोलेले का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. दिंडीत जर एखाद्याला म्हणलं ना ही चाल नंतर म्हण, मला म्हणला दिंडी गेली उडत, दुसरी दिंडी. मग या दिंड्या वाढल्या का म्हणून भजण्याला अहंकार झाला का? हिना नवा आलाच चाल म्हण नाही. पण आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणीच वाईट बोलेल नाही तरी आपण भेळ घेऊन जातो. खाय बाई, आपली बायको आपल्याला दोन पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आणि आपण खरं आहे बा. अरे चमड्याची बायको आहे ती, चमड्याची बायको कामतृप्तीसाठी आहे. पण महाराजांची भाषा आहे, महाराजांची भाषा आहे आता दिवस फायनल. आता आपल्या घरात वस्तू काय महिला मंडळ? फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, काय असेल ते, पंटी वंटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी हिटर फिटर लागेल तेवढं. हे काही कामाचं नाही. याच्यात काय काय लिहून घ्या, जरा किचकटे फिट करून देतो. बिंबीजवळ खड्डा, हा म्हणा नाही म्हणा. दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा, बोट ठेवा इथं, सरळ वर वाढा, इथपर्यंत येईल. 3 खड्डे लागतील, 1 2 3, 3 लॉक, 1 ओपन. हा म्हणा नाही म्हणा. हा, याचं नाव परा, याचं नाव पसंती, याचं नाव मध्यमा, याचं नाव वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोगाम बोलणं इथून येतं. याला म्हणायचं वाण्या. या 4 झाल्या, आकडे बरेच आहे, जेवढे ध्यानात राहते तेवढे ध्यानात ठेवा. 4 झाल्या वाण्या, परा, पसंती, मध्यमा, बोलायचा वैखरी. 4 मुक्त्या, सायुजता, समीपता, सर्वपता, सलोकता. झाल्या 4 मुक्त्या. वाण्या, पटकन बोला. वाण्या, एब्रया, वाण्या 4, जोर जा, बोलत जा. वाण्या 4, मुक्त्या 4, नाड्या 72,000. इथून वर 5 कर्मेंद्रिय आणि इथून खाली 5 ज्ञानेंद्रिय. 5 आणि 5 10. 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पुन्हा 5 विषय, स्पर्श, रूप, रस, गंध. स्पर्श रूप एवढे 5 विषय, 5 ज्ञान, एवढे याच्यात भांडवल. आणि ह्या भांडवलाचा पाया ज्ञान आहे. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. म्हणून अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगाला कडवे 2च आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. आणि अभंग येड्यांच्या सुद्धा पाठ, खालील लोटांगण वंदीन चरण. पण एकही माणूस हा अभंग शुद्धिओ म्हणत नाही, कारण हा अभंग झाल्यावर प्रसाद राहतो. गालील लोटांगण वंदीन चरण, दुसऱ्याच्या चपला डोळ्यानं पाहिनं. फायनल झालं. आता आज कीर्तनाला घेतला नामदेवरायांचा कडवे 4. आता नामदेवरायांच्या बाबतीत 6 वाक्य. देव बोलला, नामदेव महाराज. देव जेवला, नामदेव महाराज. देव नाचला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत, नामदेव महाराज. देव हाताने दूध पेला, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत, नामदेव महाराज. अरे मंदिरच फिरलं, नामदेव महाराज. आणि 14च्या 14 माणसांनी एकाच दिवशी समाधी घेतली, नामदेव महाराज.
जगातला सगळ्यात मोठा इतिहास, ज्यांच्या बरोबर देव देवला फिरविले जगा माझी. बस पुन्हा डोकं लावायचं नाही. नामदेव महाराजांचं अख्खं चरित्र एक. देव बोलला नामदेव महाराज, देव जेवले नामदेव महाराज, देवाने जीव घातला, देवाला जीव घातलं नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज. एवढंच नाही, मेलेली गाय जिवंत नामदेव महाराज, हात लावल्याबरोबर दगडाचा परीस बस. आणि संत मालिकेत सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. आणि भक्ती करणार आहे. अभंगाला कडवे 2च आहे, पण पूजा बाकी याच्यात 7 आहे. पहिली पूजा आहे, 2-4 पूजा आहेत. 1 घालीन लोटांगण पहिली पूजा आहे. 2 वंदीन शरण दुसरी पूजा आहे. घालीन लोटांगण आणि डोळ्यानं पाहिन रूप तुझे तिसरी पूजा आहे. प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन. आता इथं आनंद शब्द का आला एका मिनिटात सांगतो. प्रत्येक प्राण्याला 4 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. परत नीट आहे का? प्रत्येक प्राण्याला 4 कोश आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. पण 5वा कोश आहे आनंदमय कोश. आणि आनंदमय कोश हा फक्त माणसातच आहे, इतरात नाही. आनंदाचे 5 प्रकार आहेत. 5ही लिहून घ्या पटकन. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद आणि विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. मग एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली, नाविन्य नाही. काय म्हणजे हे नाही, ते फक्त वयानं दमलंय. माणसाच्या 2 गोष्टी कधी म्हातारे होत नाहीत. 1 मन आणि 2 वासना. पुरावा अध्याय नंबर 8 ओवी तेवी जितेने अवसरे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेत्वा नादबाबा जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. आज्या मेळाला 108व्या वर्षी मुलगा झाला. मग आता आपल्याला भक्ती करायची आहे म्हणून अभंगाला सुरुवात. नामदेव महाराजांचं चरित्र संपलं. 3रा मुद्दा आज गायक वादक गुणीजन मंडपाले माई सिस्टीवाले महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ तळोजा माथाडी कामगार टोळी क्रमांक 1362. कार्यक्रमाचे आयोजक आरवी विधाते दिलीप आनंदा फडके. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपाले स्टेजवर स्टेजच्या खाली समोर सगळे बसलेली महाराज मंडळी, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे, पंक्तीला जेवणारे, पंगत जीवन घरी जाणारे गायक वादक सगळ्यांना 2019ला फडके आणि विधाटे साहेब यांनी आयोजित केलेल्या माथाडी कामगार 1365 टोळी क्रमांकाच्या सत्यनारायण पूजेच्या कीर्तन कष्ट दुसरं कोणी करीत नाही. नामापासून माणसं दूर गेली की पापाला सुरुवात होते आणि नामाच्या जवळ माणसं आली की नीती जगायला सुरुवात होते. महाराज आज खरं मोठाली आहेत, कोटीच्या बंगल्यात, फरशी पुसायला मशीन आहे, कपडे धुवायला मशीन आहे. महाराज घरात सगळं आहे, पण घरातलं घर पण गेलंय. घरात मशीन मध्ये कपडे घातले, बटन दाबून दिलन, बाई गावाला जरी जाऊन आली तर मशीन कपडे वाळवत आहे. पण कपडे खराब कशामुळे होतात याचा लोक विचार करीना. कपडे कामावरून घरी जात असताना आपण डायरेक्ट घरी येत नाही, त्याच्यामुळे आपले कपडे खराब होतात. महाराज घरातली कौलं गेली, स्लॅब आलाय. घरातली सारवायची जागा गेली, फरशी आली. घरातली चूल गेली, गॅस आलाय. पण माणसं बाह्य रंगानं किती बदलली तरी अंतररंगानं बदलली नाहीत. आणि अंतररंगानं बदलायचं काम फक्त कीर्तनच करू शकतं, दुसरी कुणा ताकद नाही. दुसरी कुणा ताकद नाही. लोक जमवायची
आणि लोक बदलायची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनात आहे. आणि आज फक्त कीर्तनच जगात सत्य राहिलंय, नाही तर सगळीकडे वाटोळं झालंय. कुठं काय राहिले? दोन पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे. दोन पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन. दोन महाराज एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवतात. दोन पाखवादी एकत्र बसले तर एकमेकाच्या टवळ्या करतात. आणि दोन पुढारी एकत्र बसले तर त्यांच्या डोक्यात वेगळी खटकी. जावा कोणच्या? 2च महिने गंमत राहिली. आपण कोणत्या पक्षात जावा? जे तिकडे जावा तोच पडावा. ती आहे म्हणजे हे गेला. पुढारी सध्या टेन्शन मध्ये आहेत, सुधारणच त्यांना काही. आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून मेंदूच बंद झाला त्यांचा. इकडे जाऊ का तिकडे जाऊ? हाय बीपी आहे त्यांना सध्या, हाय बीपी. घुसावा कोणच्या? बरं म्हणता येईल मी येतो तुमच्या